अपना जलवा बरकरार रखना। राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। रखडलेल्या महामंडळाच्या वाटपाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिकेत तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्याबाबत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही सुधाकर घारे खचून न जाता जिद्दीने आणि पोटतिडकीने रायगड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना योग्य न्याय दिला जाईल असे अनिकेत तटकरे यांनी सांगितले। यावेळी तटकरे यांनी मिश्किल अंदाजात सफर मुश्किल तो है मगर मंजिल पर नजर रखना, कुछ कदम पर सफलता है, सुधाकर भाऊ अपना जलवा बरकरार रखना अशी शायरी म्हणत घारेंना बंधुत्वाचा सल्ला दिला। सफर मुश्किल तो है मगर मंजिलों पर नजर रखना। सफर मुश्किल तो है मगर मंजिलों पर नजर रखना। कुछ कदम पर सफलता है सुधा भाऊ, कुछ कदम पर सफलता है सुधा भाऊ, अपना जलवा बरकरार रखना। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। त्यांच्या या वक्तव्यामुळे सुधाकर घारेंना महामंडळाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या 32 महामंडळांच्या वाटपाच्या हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांचे पुनर्वसन होणार का असा सवाल अनिकेत तटकरे यांना विचारण्यात आला। सुधाकर घारे गेल्या 15 वर्षांपासून रायगड जिल्ह्यात पक्षासाठी काम करत आहेत। त्यामुळे रायगडला न्याय देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून घारेंना जबाबदारी मिळावी यासाठी आपण आग्रही असल्याचे अनिकेत तटकरे यांनी सांगितले। निश्चितच आदरणीय सुधाभाऊ असतील, हे गेल्या 15 वर्षापासून या विभागात नव्हे तर आज रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहेत। स्वाभाविकच आहे 2024च्या झालेल्या निवडणुकीच्या थोड्याशा पराभवानंतर ते खचून गेले नाही, मात्र अत्यंत जिद्दीने आणि पोटतिडकीने या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आज बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने न्याय हा त्यांना दिला जाईल। आमच्या नेत्या आदरणीय सुनीत्रा काके असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटी आहे या बाबतीत महामंडळाच्या बाबतीतला निश्चितच त्यांना न्याय त्या ठिकाणी देईल आणि त्यासाठी आम्ही सुद्धा आग्रही निश्चितच राहू। महामंडळ वाटपाच्या हालचालींना वेग आलेला असतानाच अनिकेत तटकरे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे सुधाकर घारे यांना मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चांना आता आणखीन बळ मिळाले आहे। त्यामुळे घारेंना नेमके कोणते महामंडळ मिळणार आणि त्यांच्या राजकीय पुनर्वसनावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडे आता कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।